नमस्कार नमस्कार. काय कसं काय चाललंय? ठीक ठीक. काय लावणी बिणी हवी होती का? मराठी माणसाला लावणीचा कंटाळा येत नाही का तुम्हाला? सारखं तेच 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 बघून काय म्हणाला? नाही कंटाळा येत नाही. मग आज आम्ही तुमच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे पु ल देशपांडे लिखित 3 पैशाचा तमाशा. कुठला तरी प्रोग्राम कॅन्सल झाला म्हणतात. मग आता मी कुठल्या प्रोग्रामची अनाउन्समेंट करायची? हां नो प्रॉब्लेम. ओके म्युझिक. काय मस्त म्युझिक आहे ना. व्हेरी गुड. करेक्ट. वेल प्लीज. तर मग मंडळी सादर करत आहोत कॅन्सल न झालेलं धमाल नवीन नाटक गोष्ट तशी गमतीची. अरे गंमत केली. आधीच तुम्ही लोकांना उशिरा जेवायला दिलं. जरा सेटल व्हायला वेळ नको का द्यायला? काय मंडळी झालात का सेटल? काय झालं एवढे काय सेटल आहेत? सिरियसली घ्यायचं? बरं बरं. हे सिरियसली म्हणतात. सिरियस. रंगदेवता आणि भांडकांना विनम्र अभिवादन करून बेसमेंट थिएटर शिकागो, महाराष्ट्र मंडळ शिकागो आणि आयोवा सिटीचा एक छोटासा तुकडा सादर करीत आहेत संगीतमय नाटक पडल्यावर प्रेमा. आता खुश खुश आता जरा सुरू करू का? या 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 तुम्ही या. ओके रेडी सगळे? अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही का? नाही. अरे शिकागो मंडळी तुम्ही तयार आहात का नाही? कार्यक्रम सुरू झालाय.
गाणं रेडी झालं. ओके, सादर करीत आहोत पडल्यावर प्रेमा. लाईट. अरे लाईट म्हणजे नुसतं ब्लॅकआउट करून कसं चालेल? स्टेजवर लाईट दे ना. लाईट. सादर करीत आहोत पडल्यावर प्रेमा. ऍक्शन. किट्टू, बरं झालं आलीस. हे बघ, हे सॅम्पल तुझ्या बॅग मध्ये ठेवून दे. नंतर आपल्या लॅब मध्ये आणायच करू. सर, तुम्ही त्या डान्सर्सना फॉलो करता ना? हो. अगं पाहिलं नाहीस का कसे एकमेकांकडे बघत होते आधी. पडल्यावर प्रेम, पडल्यावर प्रेम, पडल्यावर काय चाललंय? सॉरी हा किट्टू, what this has got to be love. काय म्हणताय? काय डान्स? हो, अगं त्या दोघांचं. ओ, त्या दोघांचं होय. हे बघ, आपल्याला ना बरंच काही शिकायला मिळेल या अनालिसिस मधून. डॉक्टर प्रेम ते फक्त डान्सर्स होते हो, नुसतं ऍक्टिंग करत होते प्रेमाचं. आय नो दॅट, पण असं ऍक्टिंग करत असताना सुद्धा काहीतरी फिजिओलॉजिक चेंजेस घडत असतीलच की नाही. होपफुली these complex specimens will give us dramatic clues that will allow us to predict with a high probability the key genetic and molecular features of love. And that, my dear Kittu, will be the success of our mission. सर, काय कॉम्प्लिकेटेड मिशन आहे आपलं. आणि त्यासाठी तुम्ही मला पार भारतातनं 7 समुद्रापलीकडून इथे अमेरिकेत घेऊन आला. आता हा गंभीर प्रश्न माझ्या डोक्यात खूप वर्ष दरवळतोय, सळसळतोय, घुटमळतोय की प्रेम म्हणजे काय किंवा प्रेमात पडणं म्हणजे नक्की काय. हा फार महत्वाचा फिजिओलॉजिक, बायोलॉजिक, न्यूरोलॉजिक, सायकियाट्रिक आणि सायकोलॉजिक प्रश्न आहे. आणि आता मला पहिल्यांदा तुझ्यासारखी स्टुडंट मिळाली ना, म्हणून हे शक्य होतं. डॉक्टर प्रेम, अगं म्हणजे या विषयासाठी मला इथपर्यंत फॉलो करायला तयार होणारी. असं होय. हे बघ, प्रेमाचं गुण शोधायचा ना म्हणजे इथे अमेरिकेतच यायला हवं. कारण इथे कितीतरी लोकांच्या सारखी प्रेमात पडतात, परत उठतात, परत पडतात, परत उठतात. आपला भारत पण काही या बाबतीत मागे राहिला नाहीये. भारताचं तू नावच काढू नको. हा म्हणजे आता थोडीफार बघायला मिळतात ग लव्ह अफेअर्स वगैरे, नाहीतर नुसती ती आपली कृत्रिम अरेंज मॅरेजेस. त्यातल्या 90% लग्नांमध्ये प्रेमाचा अंश सुद्धा सापडत नाही. मी माझा रिसर्च करू कसा, म्हणून मी सरळ इकडे ऍप्लिकेशन पाठवला. इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ना असलं काय वाटतं की आवडतं रिसर्च करायला.
सो मी आपला खडा टाकून पाहिला. दे सेड येस अँड हिअर वी आर. म्हणून त्यांनी तुम्हाला इतका कॉम्प्लिकेटेड टायटल दिला वाटतो. व्हिजिटिंग प्रोफेसर ऑफ फिजिओलॉजी, सोशॉलॉजी, बायोलॉजी, सायकॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि सायकॅट्री सुद्धा. येस. अगं कारण माझ्या या रिसर्चमध्ये इथली 3 कॉलेजेस आणि 5 डिपार्टमेंट्स इंटरेस्टेड होती. त्यांनी सगळ्यांनी मिळून मला इथे आणलं. मी त्यांना आपलं म्हटलं तुम्ही आम्हाला कुठेही घुसवा, आम्ही कशाला भीत नाही, नको तिथे भीड खायची अशी आमची रीत नाही. कारण काय किट्टू, लाईफ इज ऑल अबाउट फॉलोइंग युअर डीपेस्ट पॅशन and trying to find the greatest compatibility between your ambitions and your environment and trying to create a conducive atmosphere towards self-actualization. Sorry, मी पुन्हा वाहत गेलो. नाही सर, तुमचं हे लाईफ लॉंग पॅशनच मला पटलं सर. म्हणून तर मी तयार झाले तुमच्या प्रोजेक्टसाठी एका पायावरती. येस. अगं आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. माहितीये सर. सर, मी माझ्या बातमीने एकदम एक्साइट होणार आहात सर. वी आर अबाउट टू डू द साईड बाय साईड कंट्रोल स्टडी. आहात कुठे? सांगतोच काय? येस सर. मला असाइनमेंट दिली होती कॉलेजमध्ये रजिस्टर व्हायची आणि अशी सिच्युएशन शोधून काढायची जिथे लवफुल संजोग आणि लवलेस रिलेशन याचा साईड बाय साईड कंट्रोल स्टडी करता येईल. येस येस येस. मग सर, मला आपले सब्जेक्ट मिळाले सर. काय सांगतेस काय? सिमरन एकदम हेड ओव्हर हील्स इन लव्ह. वा वा वा, एक्साइटिंग. सर, तिची चुलत बहीण आहे रुजुता, भारतात वाढलेली, नुकतीच इथे आली मास्टर्ससाठी. समरमधून मध्ये लायब्ररीत येत असते. नाही पण तिचं काय? तिचं अरेंज मॅरेज ठरलंय भारतात. अगदी आपल्याला वेळेला हवी तशी सॅम्पल्स मिळवता येतील. पण सर, तुम्ही मला तर सांगितलंच नाहीये मी नेमकं काय ऑब्झर्व करायचंय ते. सॉरी सगळं राहिलंच नाही. इथे येण्याच्या घाई गडबडीत सगळं सांगायचं राहून गेलं. पण ते काही फार अवघड नाही. तू फक्त एवढं लक्षात ठेव की 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. हे एक्सप्लेनेशन जरा लेम असतं. लेम असतं? मग लेट मी शो यू व्हॉट इज लव्ह. अगं the key genetic and molecular features of love. हे बघ. Let me explain to you a little deeper. Look at this. These molecules, love molecules.
Take your own time. सिमी सगळ्या गोष्टी घेतल्या बेटा? Okay. Are you ready? हो हो आले. ऋतुताई लवकर चल. I'm dropping the library. अगं तुम्ही इतक्या लवकर कशाला जाता बाई? सिमी काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. That's right, Abby. What's wrong with that, Abby? हे अरे सत्य तू कसला तिला जॉईन होतोय? अरे तुला माहिती आहे रुजुताचं लग्न आत्ताच ठरलंय. अँड इट्स नॉट अ गुड आयडिया टू मेक जोक्स अबाउट इट. आणि तुझा अभय दादा आणि प्राची वहिनी तुला नाही काही म्हणणार. आणि सगळा राग तुझ्यावरती कर, राईट? राईट. अगं तर काय एवढं मनावर घेते? किडिंग. एक्झॅक्टली. बाबा मी केले पण आज मला माहिती तुझं लग्न कसं ठरलं ते. मला आवडलं नाही. But that's impossible. I'm sure you can like him, but love him. Well, Simi, now you mind your own business, huh? That's right, Simi. Now you're crossing your line. अगं तुझ्या आईचं माझं असं झालं. पण मी तेच म्हणतेय. Just because तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणजे ऋतुताईंनी सुद्धा लव्हलेस मॅरेज करायचं. Simi! Hey, guys. Can you chill out, please? Please. Thank you. तुझा लेक्चरला उशीर होता ना? चल मी पण रेडी आहे. काका बघू मी येऊ. का आता लवकर? बरं, जा. नाहीतरी हा काय अर्जुन विषय नाहीये. ए काकू ऐक ना. तुझं लग्नाचं काम झालं ना. हे पण एकत्रच घरी येऊया काय? Wow, that's a great idea. तुम्ही असं कधी करत ट्रेनमध्ये बसलात ना की मला टेक्स्ट टाका. कसंही आज दुपारी I have little night shifts at the hospital. Why don't I pick you up at the train station? And then let's go to dinner. Great idea. There you go. Baba, that's not fair. ऋतुताई आल्यापासून तुम्ही सगळे weekdays बसून आम्हाला favorite restaurants ला जाता. Well, आम्ही तुला आधीच सांगितलं तुझी डॉम सोडून दे आणि घरी येऊया म्हणून. Oh, not that topic again. You and ऋतुताई, चल. Okay, Simi, it was nice to have you over the weekend. Love you, Baba. Love you, Becca. Love you, bye. Love you, Beta. Drive safe. Bye. 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 Take care, go. आदळ आहे ही मुलगी म्हणजे नुसती. पण काय नाही, आपली पोरगी पॅशनेट आहे. मुद्दा सोडायची नाही. मी तुला सांगतो त्या ऋजुताला सुद्धा ती 17दा बजावून सांगत असेल हे अरेंज मॅरेज करणं कसं चुकीचं आहे वगैरे वगैरे. Well, तिला मान. पण तू कसं काय या सगळ्यामध्ये जॉईन होती? अरे तुला माहितीये ऋजुताचं लग्न जस्ट इथे यायच्या आधी ठरलंय. We don't want to start any weird rumors, huh? मला माहिती आहे तू कसला विचार करतेस. पण आपली सिमी म्हणजे ती काही अगदीच चुकीचं नाही का? म्हणजे आता तुला रिग्रेट्स येतात आपल्याला कसं झालं त्याच्याबद्दल? I'm not talking about us. असं कधीच नसेल. हे बघ तुला तेव्हा काही वाटलं असेल पण मला आपल्या अरेंज मॅरेज बद्दल अजिबात रिग्रेट्स नाही. इट वॉज 100 times better decision than what Simi is doing. त्या बरोबर काय त्याचं नाव? आकाश. म्हणजे तुला हे खटकतंय. What's wrong with Akash? अरे तो Spill the beans. जाऊ दे. हा काही आत्ताचा विषय नाहीये. बोलू कधीतरी निवांतपणे. अगं पण तुला आपल्या लग्नाबद्दल या ज्या नव्याने रिग्रेट्स आहेत ना ते सगळं झडझडून बाहेर पडू देत बाबा. अगदी सिमी केलं लग्नच मॅरेज आहे.
सारखी सारखी आपल्या लग्नावरती काय बसायचे हा? सॉरी हे तुला खरं सांगू का मी अरे रुचिताचं लग्न ठरल्यापासून ना मीच खूप एक्साइट झाली अरे मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या लग्नात ही चिमुकली एवढी मोठी झाली आणि लग्न ठरलं म्हणून बाईसाहेब आपल्या लग्नाच्या विचारात एवढ्या करतात. येस मला ना आज दुपारची शिफ्ट आहे त्यामुळे मी आता सगळ्या मस्तपैकी आपल्या लग्नाचा अल्बम बघत बसणार ओके आता मेमरी लेन मध्ये ड्रायव्हिंग चालू होतो. हे बघ ना हे आपल्या लग्न सुद्धा काय धनधनाने चालवतं नाही रे हे बघ आणि आपल्या लाडक्या आबाई काकाला रुचिताने काय सुंदर सेटअप दिला होता बघ आहेच माझ्या अरे हातात. दादा बहिणी अरे आपल्या आई हा सगळे नाही नाही म्हणत असताना तुम्ही सगळ्यांना नाचवलंय खरं खरं बघ तुला भरपूर वेळ मला जायचंय सो हॅपी नवीन